नमस्कार मंडळी, मी सुवर्णा झाले. तर आपले स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. आजचा दिवस आपल्या सगळ्यांना आनंदाचा, हर्षाचा आणि उत्साहाचा जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे, आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. तर आता महिनाभर आम्ही वेगवेगळ्या भाज्या बनवून खाणार आहोत ना स्वरूपा. तर आज कोणती भाजी बनवायची माहिती आहे? नाही. तर आज आम्ही बनवणार आहोत कडधान्याची मिक्स भाजी. त्यामध्ये छोटी चवली, मटकी आणि मूग घेणार आहोत. तर आज मी बनवणार आहे कडधान्यांची मिक्स भाजी. तर चला मग पाहूया मी कशी बनवते ती. चला. मम्मा काय बनवते आज? आज कडधान्यांची मिक्स भाजी. त्यामध्ये मी छोटी चवली, मटकी आणि मूग घेतल्यात. तर ही मी भाजी बनवते आज. मटकी, मूग आणि छोटी चवलीची मिक्स भाजी बनवते. आपल्या सगळ्यांना माहितच आहे श्रावण महिना सुरू झालेला आहे. त्यासाठी आता आम्ही रोज वेगवेगळ्या भाज्या बनवणार आहे. तर त्याच्या रेसिपी मी तुमच्याबरोबर जितक्या होतील तितक्या शेअर करणार आहे. तर आता आज मी बनवायला घेतली, तुम्हाला माहितच आहे, कडधान्यांची मिक्स भाजी. तर त्यासाठी मी घरातले मसाले घेतल्यात. आणि हा शिरवला, बटाटा, कांदा, टॅमॅटो, मिरची, कढीपत्ता, 4-5 पाकळ्या लसणाच्या, वाटण, तेल आणि मीठ. तर चला मग आता आपण भाजी करायला सुरुवात करूया. चला. मम्मी काय रे? पुढच्या व्लॉग मध्ये मटकी बनवायची? हा, बनवू ना. यस. लय दिवस झाले मटकी नाही खाल्ली. मटकी खाल्ली नाही, पण आपण मिसळला पाव बनवतो ना, मटकी वाटाण्याची पण बनवायची. आता श्रावण महिना आहेच ना चालू. तर आता रोज वेगवेगळ्या भाज्या बनवू. दोन्ही टायमाच्या रेसिपी मला नाही शेअर करते, पण एक टायमाची उठली तरी आपण करू. परत घरात पण वेळ द्यायला लागतं ना, त्यामुळे सारख्या व्हिडिओ करायला नाही जमत. पाणी घेतलाच नाही मी. भाज्या बनवायची पहिली स्टेप म्हणजे सगळ्या भाज्या आधी चांगल्या धुवून घ्यायच्या. मी भाज्या म्हणजे कापाच्या आधी पण धुते आणि नंतर पण धुते. 2 वेळेला मी भाज्या चांगल्या धुवून घेते. बटाटा सोडून घ्यायचा म्हणून नाही धुतला तरी चालेल. हे नंतर घेऊ पण आपण. तर चला कापून टाकूया भाज्या. बारीक चिरलेला कांदा, मिरची सगळं कापून घेते. आता टाइम लागतो. पहिले मी घेते तेल. प्रत्येक भाजीची सुरुवात तेलापासूनच होते बनवायला गेलो का. पली आहे छोटी, आपल्याला माहितच नाही, तर म्हणून पलीवाला मोठी आणायला लागेल. जरा हिंग घ्यायचा राहिला. थोडासा हिंग, अर्धा चमचा जिरा मोहरी, एकत्रच ठेवतो जिरा मोहरी. आणि आता धुतलेला कढीपत्ता,
कांदा, कांदा गोल्डन ब्राऊन होतोवर म्हणजे लालसर होतपर्यंत तेलात चांगला भाजून घ्यायचा. लालसर कलर येतोवर आपण पाहू शकता थोडा कांद्याचा कलर बदललेला आहे. आता मी त्यात टाकते मसाले. थोडासा मिरची पावडर, पाऊण चमचा हळद, अर्धा चमचा जिरा पावडर, धना पावडर सॉरी, पाऊण चमचा गरम मसाला. चांगला मसाला पण चांगला भाजून घ्यायचा, मग तेवढी भाजीला चव येते, करपवायचा नाही. म्हणजे आग स्लो करून जरा मस्त भाजून घ्यायचा मसाला. आता आग थोडी मीडियम करायची. मसाले मस्त भाजलेत, कारण वास येते म्हणजे मस्त भाजून झालेत. मसाले भाजून झाले की त्यात टाकायचं वाटण. एक दिवस मी वाटण पण बनवून टाकते रेसिपी वाटणाची. मस्त तवंगा आलाय. थोडा पाणी घ्यायचा आणि वाटण पण चांगला भाजून घ्यायचं, म्हणजे शिजवून घ्यायचं. म्हणजे भाजीला चांगली चव येते. जसं आपण हे ग्रेव्ही म्हणजे अशी हलवून भाजली ना, तेवढी भाजीला चव येते. कारण सगळा एक जीव झाला पाहिजे ना, मग त्यामुळे चांगली चव येते. लसणाची 4-5 पाकल्या चांगल्या चेचून घ्यायच्या आणि आधी मिरची टाकायची ग्रेव्हीमध्ये. मिरची कांद्याच्या बरोबर टाकली तरी चालते, नंतर टाकली तरी चालते. इथे भाजी टाकायची, आत टाकायची. ग्रेव्हीने चांगला म्हणजे तेल सोडलंय, म्हणजे मस्त झाली ग्रेव्ही. म्हणजे शिजले. आता आपण भाजी टाकायला हरकत नाही. पहिला मी लसूण टाकून घेते. लसूण पण थोडा शिजवायला लागतं तेलाबरोबर. सुरूपणी चटणी बघितली ना तर मी माझं मागेल खायला जे बोलतो. असा ग्रेव्हीनी म्हणजे तेल सोडलं ना तर मग त्यात भाजी टाकायला सुरुवात करायची. आता ही भाजी मी स्वच्छ या करून घेतली. आता भाजी टाक. भाजी मी आधीच धुवून घेतली, परत एकदा धुवते. सगळ्या भाज्या आधीच धुवून ठेवतो.
टॅमॅटो मी नंतर टाकेन भाजी थोडी शिजल्यावर. आता मी टाकते बटाटा आणि शिरवला. चांगली भाजी मिक्स करून घ्यायची. थोडं पाणी टाकायचं. आता फक्त मीठ आणि टॅमॅटो घाला. ती भाजी जरा शिजून होऊ दे म्हणजे वाफेवर. वाव, भाजीला मस्त वास सुटलाय. शिजली थोडीशी. वास सुटला भाजीला. सुकी पाहिजे का पाणी पाहिजे? रस्सा डाळी. रस्सा नको. थोडी चालेल. आता आपण 1 चम्मच नेहमीप्रमाणे मीठ टाकून घेऊया. मला सवय 1 चम्मच टाकला का थोडासा मी एक्स्ट्रा टाकतं म्हणजे कमी नको व्हायला. आता ही थोड्या वेळात लगेच तयार. थोडीशी व्हायची राहिले. काय भारी वास सुटले. बरोबर. चला आपण आता शिजल्यावर जेवायला घेऊया. हा. अभ्यास झाला का? परीक्षा आले मॅडम. संडे आज अभ्यास करायला गे. इथं दिवसभर अशी TV चालू असतं. मदत पण करते ग बिचारी मला. रोज रात्री 9 ते 11 वाजेपर्यंत करते. आज थोडासा रेस्ट घेतला. हो का? अभ्यास कर. करते थांब 5 मिनिटं बघता निघायला घेते. मीनी जेवण वाढले. वाव, लाईट संपली. इन्व्हर्टर चला जेवून घ्या. चला यार, हे जेवून घे. स्वरूपा चालत होता. स्वरूपा थँक्यू. स्वरूपा कशी झाली भाजी? तू का असत असं वाटतं जबरदस्ती खायला लावलं. असं नाही ना? मस्त. याला लागतंय चिकन मेन म्हणजे. भाज्या खायला लागल्या. श्रावण महिना आहे म्हणून. स्वरूपाला आवडले असेल मला माहिती आहे. तिला भाज्या आवडतात. मला नाही आवडली वाटतं. एवढा भारी खाते मी फटाफट. आवडली तर नाही आवडली. जेवा जेवा. लागला दिसतोय. ए वा, ए वा. ए बाई, तिकडे बघ, तिकडे बघ, तिकडे बघ. ती बघते मग तिकडे बघतोय. येस. ए वा, पादे पादे. नाही बोलत. मागाशी तिला आता खुर्ची आणली तिने स्वरूपाची. घे चल. स्वरूपाला पण लय आवडायची. बस गप्पा असते मला बघून. आज एवाने आणि दादाने सेम टी शर्ट घातलाय. हो रे. ब्लू ब्लू मॅचिंग मॅचिंग. पॅन्ट पण सेम आहे. याने ब्लॅक, हिने ब्लॅक घातले. नाही बोलतोय. दादाची मॅचिंग. भाजी ठेव. बाबा no no no. तुम्ही तिघी म्हणून बाप्पा करा. बाबा मोरया. असं नाही दिवाबत्ती करा. दिवाबत्ती
मोरया कर मोरया. मोरया कर. पप्पा कर पप्पा. मोरया. हे बाप्पा करा बाप्पा. सर्व कर. असं कर सर्व ना. घे तिला. तर कशी वाटली माझी भाजी तुम्हाला दोघांना? मला मस्त वाटली. आता महिन्याभर आपल्याला भाज्याच खायच्या. तर तयार राहा भाज्या खायला. ओमकारला मेन चिकन खायला लागतंय. आता ओमकारला महिनाभर तरी चिकन मच्छी मटन भेटणार नाही, तर भाज्या खायला तयार राहा. मस्त मस्त बनवते ना मी भाज्या. हा तर मस्तच झालेली भाजी आजची. पण जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनल नवीन असाल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तरच तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओ पाहता येतील. बाय गाईज बाय. तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. सी यू अगेन. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.